संविधान सोहळा समिती भद्रावतीच्या वतीने शहरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या दिनाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबरला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य संविधान सन्मान रॅली काढण्यात आली। सदर रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून मुख्य रस्त्याने बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापर्यंत पोहोचून परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन केल्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली। रॅलीमध्ये पथनाट्य, संविधान जागरूक देखावे, लेझिम पथक, बँड पथक, आदिवासी सांस्कृतिक नृत्ये आदींचा समावेश होता। सदर रॅलीमध्ये शहरातील सर्व सामाजिक आणि राजकीय पदाधिकारी, शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संविधान दिनानिमित्त सायंकाळी 6 वाजता डॉक्टर आंबेडकर चौकात बहुजन शायर दिल्ली यांच्या संविधान प्रबोधन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा आणि रिपब्लिकन चळवळीचे नेते बाळू खोब्रागडे यांनी लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून दिलेली ही प्रतिक्रिया पाहूयात। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान दिन, भारत माता की जय संविधान। नमस्कार। आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस आहे। या दिवसाच्या निमित्ताने मी पूर्ण चंद्रपूरवासियांना संविधान दिवसाच्या शुभेच्छा देतो। आजच्या दिवशी संविधानच्या मौल्य हे स्मरण करून आपल्या जीवनमध्ये पण हे पूर्णपणे पालन करण्यासाठी सर्व प्रयत्न करूया। याच्या माध्यमातून आपला समाज, आपला राज्य आणि आपला देश पुढे जाईल। आज आपल्याला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 ला देशाला संविधान अर्पण केलं। त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 झाली। तेव्हापासून सारा देश संविधानावर चालत आहे आणि संविधानाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। कोणतेही सरकार असो, काँग्रेस असो की बीजेपी असो, संविधानाची अंमलबजावणी बरोबर करत नाही आहे। त्यासाठी आम्ही ही जनजागृती रॅली आणि जागरण सभा सर्व कार्यक्रम घेऊन आम्ही संविधान जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे। संविधान काय, बाबासाहेबांनी त्यात काय तरतुदी केल्या हे लोकांना माहीत असलं पाहिजे। कारण त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी सर्वप्रथम ओबीसी साठी तरतुदी केल्या होत्या। तर म्हणून बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माचा विचार संविधानात केलेला आहे। म्हणून संविधान काय आहे हे सर्व जनतेला कळावं म्हणून आम्ही संविधान रॅली आणि संविधान सभेचं आयोजन करत असतो।